आमदार साहेबांना सुद्धा आमच्या या आंदोलनाची हाक त्यांच्या कानावर गेली नाही आणि आजच्याच अधिवेशनामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की माझे हाडंसुद्धा मी मेल्यावर हे शेतकऱ्यांचेच कैवारी राहतील आणि इथं इतक्या जवळ आंदोलन चालू असताना, एकाच जिल्ह्यात आंदोलन चालू असताना या आंदोलनाकडे आतापर्यंत पाठ फिरवली नाही. आणि जर अधिवेशनामध्ये आमची बाजू जर कोणीही मांडत नसेल तर आमच्या लक्षात आलं की आता आम्हाला कोणी कैवारी नाही. त्याच्यामुळे आता उद्या आम्ही जलसमाधी आंदोलन करणार आहोत. आता मला सुद्धा स्वतःला पावता येत नाही आणि जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही आम्ही त्या विहिरीच्या बाहेर येणार नाही. आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाला आज 63 दिवस झाले आणि 63 दिवस एवढे जास्त दिवस होऊन सुद्धा आमच्या हाच मार्ग ज्या तालुक्यातून जातो त्या आमदार साहेबांना सुद्धा त्या आमच्या या आंदोलनाची हाक त्यांच्या कानावर गेली नाही. आणि आजच्याच अधिवेशनामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की माझे हाडंसुद्धा मी मेल्यावर हे शेतकऱ्यांचेच कैवारी राहतील. आम्ही 2-2 हजार 25-25 हजार लोकांचे मोर्चे शेतकऱ्याच्या हितासाठी काढले आणि इथं इतक्या जवळ आंदोलन चालू असताना, एकाच जिल्ह्यात आंदोलन चालू असताना या आंदोलनाकडे आतापर्यंत पाठ फिरवली नाही. त्यांच्या पण मतदारसंघामध्ये म्हणजे परतूर मतदारसंघासुद्धा बरेच गावं हे संपादित होत आहे. त्या शेतकऱ्यांचा तर एवढा गळचेपी झाली की ते आवाजसुद्धा करत नाही. म्हणजे इतक्या जवळ असून सुद्धा त्यांचा आवाज पोहोचवला नाही आणि आता चुकीचे विधानं करून त्याच्यावर एक पांघरून घालण्याचा प्रयत्न आमदार लोणीकर साहेबांच्या मार्फत करत आहेत. आणि त्यांनी आतापर्यंत जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या ज्या जमिनी संपादित आहे त्याचा एकही शब्द स्वतःच्या तोंडातून काढला नाही. याच्यावरूनच असं लक्षात येतं की त्यांना शेतकऱ्यांच्या बाबत किती तळमळ या आमदारांना आहेत हे सगळ्या शेतकऱ्यांच्या आता आमच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही उद्विग्न झालो आहोत आणि जर अधिवेशनामध्ये आमची बाजू जर कोणीही मांडत नसेल तर आमच्या लक्षात आलं की आता आम्हाला कोणी कैवारी नाही. त्याच्यामुळे आता उद्या आम्ही जलसमाधी आंदोलन करणार आहोत. आता मला सुद्धा स्वतःला पावता येत नाही परंतु आम्ही आता पाण्यामध्ये उतरणार आहोत. नक्कीच आमच्या जर काही जरी बरं वाईट झालं जीवाचं तर आता आमच्या पश्चात शासन मोकळं होऊन जाईल की शेती सहजच फुकट भेटून जाईल. त्यामुळं आता सुद्धा अजून वेळ गेलेली नाही. शासनाने दखल घ्यावी कारण आता आम्ही आज सांगत नाही की आम्ही परवा दिवशी काय करणार आहोत म्हणून. त्यामुळे उद्याच्याला सगळे शेतकरी आता जेवढे जे दिसत असले त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट शेतकरी हे उद्याच्याला विहिरीमध्ये उतरणार आहेत. कारण या ठिकाणी नदी नाही आणि या समृद्धीच्या माध्यमातून मेहकरच्या लोकांनी पाहिलेलं आहे की त्याच्या गावाकडे कशी नदी ती समृद्धीची. तर त्यामुळं याची सुद्धा समृद्धीची नदी ही आमच्याकडं येणार आहे पण भविष्यामध्ये येईल. पण आता आमच्याकडे या विहिरीशिवाय पर्याय नाही आणि आम्ही राठी साहेबाच्या या विहिरीमध्ये उद्याच्याला जलसमाधी करणार आहोत. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही आम्ही त्या विहिरीच्या बाहेर येणार नाही. कारण आता आम्ही इथं बसून कंटाळलेलो आहे. जवळपास 1.5 महिना झाला, 2 महिने झाले आम्ही या ठिकाणी बसून आहोत परंतु कोणतीही दखल शासनाने घेतली नाही. आणि आमचा रास्त मागणी अशी आहे की आम्हाला आमचा योग्य मोबदला बाजारभाव मिळाला पाहिजे जे की रेडी दर न वाढल्यामुळं आम्हाला मिळालं नाही. आमच्या फळबागाचे दर हे जुन्या समृद्धी महामार्गामध्ये ज्याचे 7 वर्षाच्या आधी जी संपादन झाले त्याचे दर जर का आज देत आहे, ज्याच्या सोन्याचे दराचे दर दुप्पट झाले, ज्या बाकीच्या ज्या वस्तू असतील त्या दुप्पट दर झाल्या, भाजीपाल्याचे दर सुद्धा दुप्पट झाले परंतु आमच्या जमिनीचे दर हे त्याच भावाने आता देत आहे आणि त्याहीपेक्षा कमी फळबागाचे दर या ठिकाणी काढलेले आहेत. आणि जे मुद्दे सुटले असतील ते सुद्धा चांगल्या दराने की जे ठिबकचे दर असतील किंवा प्लास्टिक वगैरे जे काय बांधकाम साहित्य वगैरे याचा खर्च सुद्धा वाढलेला आहे तो 5 वर्ष विलंबानं निवाडे करण्यात येत आहे. म्हणजे ही सगळी दिरंगाई या प्रशासनाची आहे. त्यांना सगळ्याला पाठीशी घालले जात आहे परंतु आम्हाला आमच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही. त्याचा योग्य विचार शासनानं करावा. नसता आम्ही आमच्या आंदोलनावर या ठिकाणी थांब आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्याच्याला जलसमाधी आंदोलन हे करणार आहोत.